नमस्कार मंडळी. तर आज आहे शनी अमावस्या. त्याचसोबत आज शनी जयंती देखील आहे. या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या दिवशी जर काही उपाय, काही सेवा जर आपण केल्या तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते. तर आज आपण बघणार आहोत शनी महात्म्य. हे महात्म्य ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. त्याचसोबत शनीची 7.5 इडापिडा, संकटे, अडचणी, अडथळे देखील दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम शनी देवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील शनी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गणनायका, एकदंता वरदायका, स्वरूप सुंदर विनायका, करी कृपा मजवरी. आता नमो ब्रह्मकुमारी, हंसारूढ वागीश्वरी, वीणाशोभे दक्षिण करी, विजयमूर्ती सर्वदा. नमन माझे गुरुवर्य, सुखमूर्ती करुणालय. नमो संत श्रोतयांच्या पाया, अभेद भेदा करुणी. आता नमो श्री पांडुरंगा, यावे तुवा कथेचिया. प्रसंगा निरसून माझिया भवसंगा, करी कृपा मजवरी. गुजरात भाषेची कथा, नवग्रहांची तत्वता, ही एकता एकचित्ता, संकट व्यथान बाधती. आता उज्जैनी नामनगरी, राजा विक्रम राज्य करी. तेथील चरित्राची परी एका चित्त देऊनिया. कोणे एके दिवशी प्रातःकाळी बसली होती सभा मंडळी. तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बेसले. एसी सभा बेसली घनदाट, तेथे चर्चा निघाली सुबट. म्हणती नवग्रहांत कोण श्रेष्ठ, सांगावे नीट निवडून. कोण्या ग्रहाची केसी स्थिती, केसी पूजा, केसी मती. कोण रूपा, केसी गती, ऐसे यथार्थ सांगावे. ऐसे एकताचे उत्तर पंडित सरसावले समोर. काढोनी पुस्तकांचा संभार, बोलती ते यथामतीने. प्रथम एक पंडित बोलला, रवी ग्रह तो असे भला, जो लागे त्याच्या उपासनेला, त्याची ग्रह पीडा न बाधे. रवी तो सूर्यनारायण, जे नर झाले तत्परायण, त्यांची विघ्ने होती निरसन. महासामर्थ्य रवीचे, आधी व्याधी दरिद्र, स्मरण मात्रेंची होती दूर. मग उपासना करी जो नर चिंतिले, अर्थ सर्व पुरती. रवी तो मुख्य दैवत, त्याविन सर्व ही जाना व्यर्थ. नवग्रह आज्ञा पाळीत, ऐसा श्रेष्ठ ग्रह हा. एकता रवीची वार्ता आणि त्या इतर ग्रहांची कथा. तेने निवारे सर्व व्यथा, ऐसे नवग्रह ही समर्थ. परी रवी असे महाबळी, सर्वा माझी अतुर्बळी. प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी, तो हा सूर्यनारायण. तव दुसरा पंडित बोलत, सोमासी असे बळ अद्भुत. तो माळी ऐसे म्हणवित, वनस्पती पोषित असे. जयाचे आराध्य दैवत, शिवसांब कैलासनाथ. त्याच्या भाडी हा वेलसत, म्हणून श्रेष्ठ जाणावा. चंद्रवर्षे अमृतास, तृप्त करी सर्व देवांस. निशिराज महारूपस, षोडस कळा जयासी. तो न गांजीच कोणासी, अति सौख्यदाता सर्वांसी. सदा सर्वदा निर्मळ मानसी, धन्य जयांचे पूजन. मग तिसरा पंडित बोलत, एक राया सुनिश्चित. मंगळ तो महासमर्थ, कथा एक तयाची. मंगळ ग्रह हा महाक्रूर, जैसी का ते खडगाची धार, तयाच न कळे पार. सर्व ग्रहा माझे वरिष्ठ हा, मंगळ ग्रह सोनार. क्रूरता जयाची अति थोर, परी तो पूजकांसी कृपा कर. मंगल करी सर्वदा, गर्भ धरुणी पूजा न करती. मग तो खवळे उग्रमूर्ती, विलया जाय संतती संपत्ती. शेवटी नाश करी जीवित्वाचा, तोची पूजकांसी सदा प्रसन्न. सर्व अर्थ करी पावन, सर्व दुःख निरसून, अंतर्बाह्य संरक्षी. तव बोले चौथा पंडित, बुध असे महाबळवंत. बुधाचा प्रताप अद्भुत, सर्व ग्रहा माझी. बुध जातीचा असे वाणी, नवग्रहांत शिरोमणी. विघ्ने नासती तयांच्या पूजनी, सर्वानंद प्राप्त करे. बुध ज्यावरी कृपा करी, लक्ष्मीवंत त्यासी करी. ऐसा तो महापरोपकारी, बुध ग्रह जाणीचे. बुध ग्रह आहे ज्यास नीट, त्यास सर्व मार्ग सुचती सुबट. कोणत्याही कार्यासही तूट तो न करी कल्पांती. बुधाची बुद्धी भारी, कोणासी निष्ठुरता तो न करी. संसार चिंता, हरी प्राणी मात्राची सर्वथा. मग बोले पाचवा पंडित, गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत. गुरु तो श्रेष्ठ सर्वांत, इंद्रादी देवा समजता. गुरु ज्ञानाचा न कळे पार, भाविकांसी तो करुणाकार. कर्माचा करे चूर, भवभय व्यथेसी. दुःख आणि दारिद्र्य रोग, स्मरण मात्रे होती भंग. नवग्रहांत महायोग्य, ऐसा गुरु जाणीजे. गुरु जातीचा असे ब्राह्मण, सर्वात श्रेष्ठ असे वर्ण. सर्व देव करीती मान्य, गुरु वचनासी. गुरु असे ज्ञानाचा पुरा, तयाच्या साम्यासी नसे दुसरा.
त्यापुढे नुरेची थारा कल्पनेचा कदाही. म्हणून करिता गुरु सेवा मग ग्रहांचा कोण केवा. गुरु सर्व भावे भजावा तेने संतोष सर्व ग्रहांसी. शिव करी गुरु पूजनासी तेथे पाड काय इतरांसी. ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी आगमागम तव सहावा पंडित बोलिला. शुकग्रह असे बहुत भला जेने राक्षसा उपकार केला. संजीवनी मंत्र करोणी शुक्र गुरु तो दैत्यांचा. त्रिभुवनी धाक वाहती जयाचा पार न कळे सामर्थ्याचा. म्हणून श्रेष्ठ तो शुक्राची शक्ती आहे फार. तो करी कर्माचा जोर. विघ्ने पळती दूरच्या दूर शुक्राचे नाम घेता. शुक्रपूजनी जे तत्पर त्यांच्या शौर्यासी नाही पारावर. जो दिव्य देही निरंतर एकाक्ष तो. आधी व्याधी दुःख दरिद्र स्मरण मात्रे होती दूर. सर्वाभीष्ट परिकर प्राप्त करी पूजका. नवग्रहांत शिरोमणी ज्याचा महिमा वर्णिजे पुराणे. मान्यता श्रेष्ठ सर्वाहुनी शुक्राची असे जाणपा. ऐसे हे 6 ग्रह एकोणी राजा. तर्जनी मस्तक डोलवी ओजा. म्हणे उत्तम कथिले काजा. अखंडित याती स्मरावे. आणिक ग्रह राहिले कोण सांगा पंडित हो निवडून. केसी त्यांची नामे खून त्या मूर्तीसी बोलीजे. मग संकेते बोलती पंडित. राहू आणि दुसरा केतू हे उभयंत अति अद्भुत. दैत्यकुळीचे असती मातंग जातीचे दोन्ही. दृष्टक्रिया म्हणून त्यांच्या दर्शनी चंद्र सूर्य गगनी. चळचळा कापती राहू पिढी चंद्रासी. केतू तो सूर्यासी ग्रहण बोलीजे तयासी. प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे प्राणी मात्र सर्वजन. त्यांसी न सांडिती पिढे बिन परी केलिया पूजन स्मरण. किंचित पीडा करिताती राहू महापीडक अनिवार माया. तद्रूपची केतू जाणराया. उभयंताची एकचर्या पूजन स्मरणे संतोषते. सर्व ग्रहांपरसी अतिक्रूर. जनासी पीडा करीती फार म्हणून पूजन स्मरण निरंतर. राहू केतूंचे करावे तव 9वा पंडित बोलत. शनी ग्रह श्रेष्ठ अवघ्यात बलाढ्य होय अति अद्भुत. न कळे कळा तयाची तो ज्यावरी करी कृपा. त्यासी सर्व मार्गे असे सोपा. ग्रह दिक पाळांवरी छापा तया शनिग्रहाचा. ज्यावरी तो कोपासी चढे तयावरी नाना विघ्न येते रोकडे. तयाचा संसार बिघडे न राही कल्पांती. शनिदेव महाक्रोधी ज्याचा पराजय नोहे युद्धी. देवदानवा त्रिशुद्धी दुःखदाता शनिदेव. जो का भाविक सज्ञान नर या ग्रहाचा करी आदर. पूजन स्मरण निरंतर त्यावरी कृपा करी शनिदेव. शनेश्वराची मूर्ती काळी तो जातीचा होय तेले. चरण पंगू सुरत चांगली पूजा करी काळभैरवाची. त्याची दृष्टी पडे जयावर करी तयाचा चकनाचूर. अथवा कृपा करी जयावर तयासी सर्व आनंद प्राप्त होईल. दृष्टीचा एका चमत्कार जन्मला जेव्हा शनेश्वर. तेव्हा दृष्टी पडली पित्यावर तेने कुष्ठ भरला सर्वांगी. पित्याच्या रथी होता जो सारथी तो पांगुळा झाला निश्चिंती. अश्वंची या नेत्रांप्रती अंधत्व आले तक्षणे. जेव्हा त्याने उपाय केले फार तरी गुण न येची अनुमात्र. जव दृष्टी फिरवी शनेश्वर तव तिघेही आरोग्य झाले. ऐसे एकता राजा विक्रम हसून बोले सप्रेम. म्हणे पुत्र जन्मोनी या काय काम. ऐसा अपवित्र तो पुत्र नव्हे केवळ वैरी. जो उपजतांचा ऐसे करी पुढे तो काय न करी सांगा पंडित हो. ऐसे बोलीला हसवून करी टाळी वाजवी गरजवून. सभेसी विनोद वचन म्हणे हा पुत्र केसा हो. ऐसे बोलता तो अवसरी केसी वर्तली नवलपरी. ती ऐकावी आता चतुरी चित्त देऊन या. त्या समयी शनिदेव विमानी जात होते बैसोनी. रायाचे वाक्य ऐकता तक्षणी विमान खाली उतरले. अकस्मात येऊन या सभेत बेसले तेव्हा विमानासहित तव पहाते झाले सभा पंडित. म्हणती आले शनिदेव मग राव उठे झड करून. जाऊनी नमन करी चरणी तव टाकीला झिडकारोनी शनिदेवाने. म्हणे तू राजा ऐसा मस्त टवाळी करीसी अद्भुत. याचा चमत्कार क्षणांत दावीन पाहे आत्ताची. तू फार करीतोसी टवाळी नसतीच चढविली कळी. तरी कन्या राशी समूळी तुझला ग्रह मी आलो. तरी आता पाहे माझा चमत्कार तू नको करू गर्व फार. ऐसे वधून अतिसत्वर विमानारूढ पै झाला. तव तो राव लागे चरणासी म्हणे कृपा करावी दिनासी. अन्याय घाली पोटासी कृपाळुवा शनिदेवा. तरी तो न मानीच शनिदेव म्हणे मी तुझ दाखवीन अनुभव. तेव्हा मने खिन्न झाला राव चिंता मानसी फार करी. मग म्हणतसे पंडिताला आम्ही महाग्रह उगाची छळीला. तो आता कष्टविला आम्हाला तरी केसे करावे आता. जे जे पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तदनुसार. तरी जे असेल लिखिताक्षर तेसे आता होईल. राव दिलगीर जाहाला मानसी विसर्जन करी सभेसी. जाता जाहाला
मंदिरासी काही अंतरी सुचेना. करुणिया संध्या स्नान मग करीतसे भोजन. तदनंतर करिता झाला शयन. नावेक पलंगावरी ऐसे करिता एक मास. झाला राया विक्रमास. मग काय वर्तले त्या कथेस तेची आता एकीजे. राया विक्रमासी आला शनी 12 अति क्रूरस्थानी. जेने त्रासिले बहुत प्राणी अभाविका पीडितसे. तेव्हा पंडित बोलती वाचे राया पूजन करी शनिग्रहाचे. 7.5 वर्षे नियमांचे सामर्थ्य आहे जाणीचे. तुम्ही विनोदे हसला शनीसी तरी तो कष्ट विल तुम्हासी. जो का गांजितो त्रैलोक्यासी तोची हा महाग्रह जाणीचे. चित्त करुणिया एकाग्र एकावा पूजेचा प्रकार. जेणे करुणी शनिच्चर कृपा करी तुम्हावरी. प्रथम करुणी औषधी स्नान मग करावे प्रतिमेचे पूजन. अश्वाची नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी. शास्त्रविधी पूजा निर्धार मग तैल अभिषेक कर. मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झाली या जाण पुगी फल ब्राह्मणासी देऊन 23 सहस्र जप संपूर्ण. यथा सांग करावा जपसंख्या झाली यावरी. चतुर्थांश हवन करी. हवन झाली या उपरी दाने करावी शनीची. मग जपकर्त्या ब्राह्मणासी शनिच्चर रूप मानुनी त्यासी. दक्षिणा देऊन पूजेसी प्रसन्नचे करावे. मग करावे ब्राह्मण भोजन. यथाशक्ती द्यावे दाने. ब्राह्मण तृप्त होता पूर्ण. संतोष पावे शनिदेव. जेवी रक्षी बाळकासी माता. तेसी रक्षी निजभक्ता. पंडित म्हणती राया समर्था. गोष्ट एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला शनीन मानीचा आम्हाला. तोची माता पिता वहिला रक्षी तोची पैजाना. मग बोले त्रिविक्रम पंडितासी तुम्ही जावे आपल्या गृहासी. जे होणार असे ते निश्चयसी. घडून येईल न टळेची. ऐसे बोलून या उत्तर काय झाला चमत्कार. चित्त करून या स्थिर श्रवण करावे सर्वाही. असो मग कोणे एके दिवशी 2 प्रहरांच्या समयासी. कारवान वेशे उज्जैनीसी. घोडे विकावया आले शनिदेव. रूप पालटोनी आपुले. वारू विकावया आणिले. तव तेथे गिराईक पातले. रावही आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसतसे राव तयासी म्हणे शनिदेव. वारू फिरवून पाहे हो मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू राव आणवीत. चाबुक स्वारासी वरी बैसवीत. तेने घोडा फिरविला चौगगनात अति उत्तम फिरत असे. तव दुसरा घोडा अबलक त्याचे मूल रुपये 1,01. तो सोडून तत्काळिक आणिला विक्रमापाशी. तव त्या सौदागरे काय केले राया विक्रमासीच बैसविले. घोडा फिरविता राव बोले अति उत्तम फिरत असे. तव त्या घोडासी कोरडा मारिता घोडा उडाला गगनपंथा. पवन वेगे वारू जाता महावनांत ते समय. अधिक कोरडा मारिता तो अधिक जाय पंथा. घोर अवस्था होई चित्ता केवी वर्तले म्हणून. दूरदेशी अति उजाडी जेथे घोर वन महाझाडी. तेथे नदीच्या पैलथडी घोडा जाऊन उतरला. तेथे राव उतरला खाली. तव नवल परी वर्तले. वारू नाही नदी गुप्त झाली झाडांझुडपांसहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी. म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी. वारू आणि वनासी काय विचार पै झाला. तव अस्तासी पावला वासर म्हणे. अंधकार प्रवर्ताला रजनी. पुढे मार्ग न दिसे नयनी. मग तेथेची पहुडला. 4 प्रहर गेलियावरी उदयासी आला तमारी. मग तो एका नगराचा मार्ग धरी राजा विक्रम आपण. तव तेथून 4 योजने दुरी तमालिंदा नामनगरी. तेथे जाता झाला ते अवसरी हळूहळू पोहोचला. इकडे उज्जैनीची कथा राहिली ती आता पाहिजे श्रवण केले. नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाचे. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी वारू द्यावा आमचा आम्हासी. कोणीकडे नेले वारूसी. राया विक्रमाने तव पाहते झाले नगराबाहेर. कोसी 2 कोसी 4 परी कोठे न दिसे राजेश्वर. मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी सत्वर शोधून आणारायासी नाही तरी आम्हासी. पैका द्यावया वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता. मणी म्हणे केसी करावे आता रायाचा शोधन लागे तत्वता. सौदागरे अडविले मग प्रधानी काय केले. सौदागरासी बोलविले म्हणे वारूचे मोल काय वाहिले ते सांगा आम्हासी. तयाने मोल सांगताची झडकरी. मग पैका घातला तयाची पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाठी मागे काय वर्तली गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी. देशपट्टने धुंडिली. नगरी झाली ऐसी परी. इकडे राजा विक्रम काय करी. तया तामलिंदापूर नगरी ग्रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार जातीचा वैश्य धनाढ्य थोर. तेव्हा तयाचे दुकानावर राजा नावेक स्थिरावला. सावकाराने दुकाने विक्री होतसे द्विगुणी. त्याने भला माणूस जाणून आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे. नाम ग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैश्यासी आम्ही क्षत्रिय असो परियेसी.
आमचा मुलूक दूरदेशी क्षण एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, वाहतपुऱ्या सांडगे देख करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठा वेगी जेवावया, भोजन करोणी लवलाया, मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान, तदनंतर सहिता झाला भोजन. उत्तम प्रकारे पक्वान सेवूनी तृप्त पावला. तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियासी, सत्य सांगावे आम्हासी. मग विक्रम कथिले तयांसी, तेव्हा तो निज अंतरी समजला. आता त्या सावकाराची कन्यका नाम तिचे अलोलिका, तिचा पण हाची देखा, इच्छिला वर वरावा. परी तिसे न मे इच्छा झाडावर, वैश्य शोध करी निरंतर. तव हा विक्रम राजा परी कर, म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा तो बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणिला तुझसी, आता तू माळ घाली यासी. न करी अनुमान, हा स्वरूपे आहे सुंदर. 32 लक्षणी परी कर, हा भाग्यवंत जानवर, यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही बहुत वर्णिता यासी. परी न भरता मम मानसी, तव नवरी त्यासी निर्धारे. आज पाहिन याचे लक्षण, केसे चातुर्य काय ज्ञान. भाषणावरुणी प्रमाण सर्व कळो येईल. एसे वदता झाली सांज, तव असतासी गेला भानुराज. पित्यासी म्हणे महाराज, पांथिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावयासे. अतिरम्य चित्रशाळेसी, तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठवणी चालेला, जेथे होती चित्रशाळा. तेथे हंस मयूर कोकिळा नाना प्रकारचे लेपिले. चित्र रेखिले बहुकुशलता, वारू आणि गजराथा. चित्रकारे चित्रे रेखिता, आळस काही न केला. पुढे पाहे राजा नयनी, तव अपूर्व मंचक देखिला तक्षणी. त्यावरी पासोडा लेप दोन्ही अंथरुण घातलेसे. रत्नखचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परीचे रंग. जाई जुई पुष्पे सुरंग, सेज केली अति निगुती. वरती लोंबती मोतियांचे घड, चांदवा करीतसे फडफड. समया जळती धडधड, चतुष्कोणी चार पै, ऐसे पाहुणे राव झाला चकित. म्हणे न कळे काय आहे वृत्तांत, हा कोण देश कोणती गत. होईल ती कळेना, कर्माच्या गती असती गहना. जे जे होणार ते कदा चुकेना, ते ते भोगिल्या विण सुटेना. देवादिका सर्वांसी, तरी हे शनिदेवाचे छळन. त्याने ही माया रचिले जाण, आता होणार ते होया आपण. जो सर्वांसी पीडित असे, ऐसा मनी करुणी विचार. मग निद्रा करी राजेश्वर, तया पलंगी साचार. सावधान निजे अंतरी, नाना परीचे करी विचार. बुद्धीचे तरंग अपार, म्हणून निद्रा नये साचार. परी मुख आच्छादन केलेसे, राये केली ऐसी परी. मग वैश्य कन्यका काय करी, पंचाआरती घेऊन करी आली रंग महाला कारणे. तिने केला सर्व शृंगार, गळा शोभती मोतियांचे हार. केशर कस्तुरी कपूर, सुगंध द्रव्ये आणली पै. पायी पैंजन नुपुरे, ती झनत्कार करीती गजे. पदकांशी जडिले दिव्य हिरे, त्यांचे तेज फाकत असे. ती जेसी पुतळीच केवळ 32 लक्षणी वेल्हाळ. मृगनयनी विशाळ भाळ, येऊन उभी टाकली. रावनिद्रेचे मिश करून, पलंगी पहुडलासे जाणे. तो न उठे ऐसे जाणून, मग कुमारी काय करी. चंदन पात्र घेऊन हाती, अलोलिका होय शिंपती. तरी जागा न होय नृपती, कोणीही प्रकारे करोनी. ऐसे एक प्रहर झाले कष्टी, जागा न होय मग झाली हिंपुटी. मुक्ताहारी ठेवूनी खुंटी, निद्रा करी संचित. तव निद्रा आली कामिनीसे, मग राव उघडता मुखासी. विचार करी निज मानसी, मी सत्वधीर म्हणवितो, परोपकारी माझे मन. पापास भीतो रात्रंदिन, ही तव कन्या असे जाण. केसे भाषण करावे, ऐसा विचार करी निज मानसी. तव तो निद्राभर कामिनीसी. मग पाहता झाला चित्रासी, तेथे अपूर्व वर्तले. चित्रीचा हंस निर्जीव, परी तो काय. करिता झाला लाघव, खाली उतरोणी सावयव. हाराची मोते भक्षित असे, राव पाहुणी झाला चकित. मनी म्हणे हे आश्चर्य मात, परी ही गोष्ट अनुचित दुःखदायक आपणासी. जरी हार घ्यावा काढूनी, तरी ब्रीद जातेस निरसुनी. पारसी दुःख न द्यावे म्हणून ब्रीद असे माझे हे. परंतु गोष्टी हे अघटित, आपणासी दुःख होईल प्राप्त. ग्रहदशेचे मान सत्य, परिहारण काढावा. ऐसा निश्चय राय केला, सर्व हार हंसे गिळीला. ते पाहुणी राव निजला, कुमारिके शेजारी. तव उगवला असे दिन, कुमारी उठली खडबडोनी. म्हणे हा पित्याने वर आणिला जाण, अतिमूर्ख नपुंसक. म्हणे क्रोध आला भारी, उठून चालली झडकरी. तव ती हार पाहे खुंटीवर, तेथे काही दिसेना. हार न देखे कुमारिका, ती म्हणे पंथिका अविवेका. हार घेऊनी महाटका, निद्रा केली सुखरूप. तरी हार देई माझा झडकरी. तुझ पचणार नाही चोरी, ऐसी या गोष्टीनं तुझी थोरी. राहणार नाही तत्वता, तरी हार दे माझा मजप्रती. मग त्वा जावे आपल्या पंथी, याची चर्चा झाली या निश्चिते. नाश होईल शरीराचा, तव पांतस्थ म्हणे कुमारिका. हार नाही आम्हासी ठाऊका, येथे निद्रा केली म्हणून देखा. आळ घालेसी आम्हावरी.
तेव्हा ती कुमारी संतप्त मनी पित्यासी सांगेत क्षणी म्हणे इच्छावर आणिला मज लागुनी त्याचे लक्षण अतिउत्तम. तुम्ही ठक चोर आणिला घरा तो तस्कर विद्ये माझी पुरा तेने चोरीला माझी हारा तरी तो मागून घेईचे. तेव्हा वैश्य म्हणे पांथिकासी तुझ विश्राम दिदला कासी असे तरी तू का हार घेऊन बेसलासी. बरा झालासी उतराई उत्तम भोजन दिदले देखा आणि ही अर्पिली निज कन्यका ऐसे असता महामूर्खा हे काय आचरलासी. बराच फेडीला उपकार देई माझे कन्येचा हार मग त्वा जावे सत्वर आलिया पंथे तव राव म्हणे सावकारासी तुमचा हार नाही मजापाशी हा कर्मभोग ओढवला सायासी नसतेची विघ्न हे. तेव्हा सावकारासी क्रोध आला तेने सेवकासी हुकुम केला बंधन करावे या तस्कराला मार द्यावा निष्ठुरपणे. यासी मारिल्या वाचून हार हस्तगत न होय जाण हा पक्का चोर म्हणून ऐसे लक्षण पैयाचे. मग त्या सेवकी धावून सत्वर बांधिला तो मुसाफर अतिशय दिदला मार दया नाही अंतरी. ते मारिती अति निष्ठुर होऊन दया नाही अंतकरणी. मारा मारा ऐशा वचने वैश्य तेव्हा बोलत मार मारुनी केला जर्जर म्हणती हार देई का सत्वर. महानिर्दय निष्ठुर दया नाही कोणासी. मग राव म्हण वैश्यासी हार नाही गा आम्हापाशी कष्ट वितोसी शरीरासी वृथाची जाण कायसा. तो वैश्य म्हणे सेवकाला हा पक्का तस्कर नव्हे भला अद्यापि नाही कबूल झाला मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय करी जाऊनी रायाचे दरबारी राया चंद्रसेना स्तुत करी. सांगे सकळ वर्तमान ते एकोणी राजेश्वर म्हणे आणावा तो तस्कर. ऐसे वचन एकोणी सत्वर सेवकांची मांदी धावली. त्याने बंधन करोनी विक्रमासी आणि ते जाहले रायापाशी. मग प्राणीपात केला बेकेसी सन्मुख उभा राहिला. मग राव बोले पांथिकासी हार आहे की तुझपाशी तो देई आता सावकारासी प्राण वाचवी आपुला. तव विक्रम बोले वचना एके राया चंद्रसेना हार घेतला नाही जाना असत्य न बोले कदाही. हाराचा सांगावा विचार तरी वृथा म्हणाला तुम्ही सर्वत्र न घडे तोची विचार. घडला असे समर्थ आम्हासी गृह नाही सानुकूल नसतेच्या उत्पन्न होते कळ त्याची काय करुणी हळहळ. होणार ते होत असे बरे चोरी न करावी परंतु केले परी आता पाहिजे क्षमा केले सर्व अपराध पोटी घाले. कृपा करी महाराजा ऐसे वचन ऐकता राजेश्वर क्रोधे संतप्त जे खदिरांगर गर्जना करुणी सत्वर काय बोलता झाला. सेवकांसी म्हणे उठा सत्वर तोडा याचे चरण कर टाकून द्या नगराबाहेर अन्न उदक न द्यावे ऐसा रायाचा अविवेक. मूढमती ते सकळीक नाही कोणीही भाविक यथा राजा तथा प्रजा. तरी रायाचे मुखी शनेच्चर सुसून ते काही विचार तोची पीडा करी वारंवार दुःख देत रायांते. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकून सेवक उठले झड करुणी. राय विक्रमासी चालले घेऊन त्या नगराबाहेर नेऊन या नगर प्रदेशी तोडीते झाले करचरणासी. अश्रू येते जनांच्या नैनासी महासंकट ओढविले. तेव्हा हातपाय चारी तोडिले याचे निष्ठुरी टाकोने ग्रामाबाहेरी सेवक गेले सांगावया. मग राजा पुसे सेवकाला तो मेला किंवा वाचला त्याचा प्राण कोठे उरला. ऐसे बोले उत्तर मग सेवक म्हणती महाराज सत्वरची प्राण जाईल सहज करचरणाविन आत्मराज केसे सुख पावेल खाण्याविन हैराण शरीरी पीडा अति दारुण तळमळ करी रात्रंदिन महादुःख होतेसे. इकडे राजा विक्रम काय करी हातपायांचे दुःख भारी जेसा मत्स्य तळमळ करी उदकाविन जानपा. कोणी येता ती वाट सरू त्यासी पाहता येत गहीवरू. ते म्हणती हे परमेश्वरू कोण कष्ट या प्राणियासी. जरी अन्न उदक कोणी द्यावे तरी राये त्यासी दंडावे. ताडन बंधन करावे ऐसा धाक जनासी. ऐसे असता जाहला एक मास अति दुःख होतसे विक्रमास. परी दया न कोणास ग्रह दशा म्हणून. राव विक्रम शोक करी म्हणे ग्रहा समर्था कृपा करी. निष्ठुर न व्हावे निजांतरी दया करी दिनासी. ऐसी करुणा भाकिता तयेवेळी मग शनेच्चरासी कृपा आली. म्हणे याच्या सत्वाची न कळे खोली सीमा झाली तत्वता. तरी आता पिडू नये तत्वता केली रायाच्या मनी प्रेरकता. चंद्रसेन द्रवला चित्त म्हणे अन्न उदक देत जावे. अन्न उदकाची आज्ञा जाहली नगरजनांसी दया आली. ते आणूनी देती नित्य काळी कनवाळू कृपाळू जन. अन्न उदका होतसे सुकाळ परंतु करचरणाविन पांगुळ. त्या अति दुःखे होतसे विभळ. चैन न पडे क्षणभरी ऐशी क्रमिली वर्षे दोन. तोवरी दुःख सोशिले अति दारुण ऐसे कर्माचे विंदान. भोगल्या विण सुटे नातव कोणे एके दिवशी.
तेलीन बैसोनी शिबिकेसी जाते होते सासुऱ्यासी. तया मार्गाने त्या तेलिनीचे माहेर होते पै उज्जैनी नगरी. सासरे ताम लिंदापूर नगर ऐसे श्रोती जाणावे. तेथील तेलियाने उज्जैनीहून स्नुषा आणिले मूळ करुणी. तवती त्या मार्गावरून येत होती उभयंता. तेव्हा त्या तेलिनीने पाहिले विक्रमाकारणे. मनी म्हणे राजा कोणे आणिलासे या स्थानी. मग ती खाली उतरवणी कामिनी लागली विक्रमाच्या चरणी. म्हणे हात पाया वाचोनी कोण अवस्था शरीराची. राजा अवलोकी तेलिनीकडे. बाई विजयी असो तो तुझे चुडे. काय वृत्तांत ग्रामाकडे तो सर्व सांगमच. मग कामिनी म्हणे अहो राया सर्व सुखी आहेत करुणालया. परी हे अवस्था तुमच्या देहा काय म्हणून चाहली. राम म्हणे एक पतिव्रते हा कर्मभोग जाण निरुते. ग्रहदशा फिरली माते हे कर्तृत्व देवाचे. मग सर्व सांगितले तियेसी जे जे वर्तले त्या समयासी. ते एकोणी म्हणे विक्रमासी धन्य धन्य रे विधातिया. मग ती तेलीन काय करीत रायासी शिबिके माझी बैसवित. आपल्या गृहासी घेऊन जात अत्यादरे करुणिया. तव तो तेली कापे थरथरा म्हणे हे विघ्न आणिले घरा. जरी श्रुत होईल राजेश्वरा मग केसे करावे आपण. तेव्हा सून म्हणे श्वशोरासी हा विक्रमादित्य निश्चयसी. धर्मनीती राज्य करी उज्जैनीसे. परी हे दशाग्रहाची हा माळवा देशींचा धनी. जेसा उकिरड्यात पडला चिंतामणी दैवे लाधला आपणा लागुनी. म्हणून आला गृहांते. मग तो तेली काय करी राया चंद्रसेना श्रुत करी. आपण तस्कर टाकीला जो बाहेरी. हस्तपाद खंडोनी जरी आज्ञा होईल राजेश्वर तरी आणीन तया तस्करा. दया उपजली मम अंतरा दीन अनाथ म्हणून. मग राव म्हणे भला रे भला आणावे तया तस्कराला. प्रतिपाळ करी वहिला अन्न वस्त्र देऊनी ऐसा हुकुम केला रायाने. मग तेली आला घराकारणे. तेव्हा तेलियासी विक्रम म्हणे गोष्ट सांगतो एका ते. मग राव म्हणे मेहितरासी तुम्ही श्रुत न करावे कोणासी. विक्रम आहे मम गृहासी ऐसे कोठे न वदावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा घाना हकावा माझी घरा. देईन मी अन्न आणि वस्त्रा ऐसा नेम पै माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी धन्य तुझी बुद्धी ऐसी. तुझे उपकारण फिटे आम्हासी. महासंकटी रक्षिले ऐसे करिता काही एक दिवस होते झाले विक्रमास. तया तेलियाचे घरी रात्रंदिवस घाना हकीतसे. तव 7 वर्षे परिपूर्ण झाली. पुढे कथा केसी वर्तली. ती पाहिजे श्रवण केले एकाग्र चित्ते करुणी. मग कोणे एके दिवशी सायंकाळ जाहिली निशी. गाण्यावर असता विक्रमासी बुद्धी केसी आठविली. तो दीप रागाचा अवसर ध्यानात आणि राजेश्वर. राग आळवी तसे मधुर सुस्वर कंठे करुणी. रागोद्धार करिता प्रत्यक्ष दीप लागले लक्षानुलक्ष. जेसी दीपावळीचा देख प्रकाशमान नगरांत. तव एक स्तंभाच्या माडींत राजकन्या अतिरूपवंत नामे पद्मसेना निश्चिंत. बैसलीसे आनंदे तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश. मग पाचारिले परिचारिकेस म्हणे कोणे केले दीपोत्सवाचा शोध करुणी मज सांगा. दीपावली तो आज नाही आणि लग्नही नसे कोठेही. तरी हे आश्चर्य दिसते काही पाहुणी यावे सत्वर. इकडे दीपराग झाला संपूर्ण तेव्हा दीप मावळले मुळीहून. मग दुसरा श्रीराग नामे करून तेथे राग आळवीतसे. पद्मसेना म्हणे परिचारिकेसी हा पुरुष राग ज्ञानी विशेषी. राग आळवितो अतिसुरसी कोण्या स्थळी पहागे. याचा आणावा समाचार धुंडाळावे सकळ नगर. जेथे असेल तो नर येथे आणा वेगेसी. तेव्हा परिचारिका 4 जणी नगरी शोध करीती तक्षणे. तव तो तेलियाच्या घरी घाणी हाकी तसे चौरंगा. त्या परतोनी राजकन्येसी सांगती की चौरंगा केला जो निश्चिंते. तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती घाना हाकीत बेसला. तो जी करीत आहे रागरंग परिस्वरूप दिसता आहे बेढंग. जैसे का शिमग्याचे सोंग इसिया परी दिसता आहे. मग पद्मसेना म्हणे साचार तरी घेऊन या तो तस्कर. जिवे भावे करीन भ्रतार वेद लागला अंतरी. परिचारिका म्हणती प्रमाण परिराया श्रुत करावे जाणा. म्हणजे न लागे दूषण शब्द नाही आम्हावरी. तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हास काही तयासी येथे आणावे पाही. मग रायासी श्रुत करीन लवलाही तुम्ही मनी भिवू नका. तेव्हा परिचारिका निघाल्या तेथून येत्या झाल्या तेल्याच्या दुकाने. मग त्या तेलियासे पुसोनी तयासी घेऊनी चालेल्या. एक स्तंभाच्या माडीवर तयासी नेले पैसत्वरी. मग त्या ते अवलोकोनी राजकुमारी अंतरी संतोषले. मग ती वदे चौरंगासी तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी.
तरी आता रागोद्धार करावा वेगेंसी, जेणे तृप्त होती श्रवण हो मग तो करी रागोद्धार. यथा न्याय गातसे सुस्वरा कंठ त्याचा अति मधुर, जैसा गंधर्व दुसरा ऐसा राजकन्येच्या माडीवर. राग रंग होतसे अपार तव चंद्रसेन आपल्या माडीवर. एकता झाला मग राव पुसे परिचारिकेसी, त्याजी कुमारिकेच्या महलासी. रंग होता दिवसनिशी कोणे कार्यसी सांगपा, मग दासी म्हणती समर्था हा अन्याय आम्हासी लाविता. परी हे निज कन्येची अवस्था आम्हाकडे काय शब्द, परंतु आमची एक विनवणी येऊनी पहावे निज नयने. मग येईल कळोनी सर्व अवस्था तेथील, पद्मसेनेचा विचार आम्हा सांगता न ये साचार. म्हणून तेथे चलावे सत्वर मगचे करणे ते करावे. तव त्या रायासी निद्रा आली पुढे कथा केसी वर्तली, ती पाहिजे श्रवण केले एकाग्र चित्ते करून. राजा विक्रम त्या माडीवर बेसलासे चिंतातुर, तव 7.5 वर्षे साचार भरली शनिदेवाची. राजा म्हणे चिंता करीत म्हणे उज्जैनी मज होईल प्राप्त. क्लेश भोगिले अत्यंत परी कृपा न करी ग्रहस्वामी. ऐसा राव चिंता करीत तव तेथे काय वर्तली मात. शनिदेव होऊन कृपावंत सन्मुख उभा टाकला, म्हणे एक राया विक्रमसेना मज न ओळखसी अज्ञाना अद्यापि अनुभव तव मना. आला किंवा नाही मग राव उठू पाहे झड करून. परी ते नाहीत करचरणा तेव्हा तेसाची भूमिशयन. लोटांगण घालीतसे तेव्हा शनी म्हणे राया विक्रम, धन्य धन्य तुझा महिमा. आता मी प्रसन्न राजत्वमा, इच्छा असेल ते माग. तव विक्रम सद्गदित बोले वचन, म्हणे मनुष्य देहान पिढी जाण. हेची द्यावे मज वरदान कृपाळुवा शनिदेवा. म्या दुःख सोशिले अनिवार ऐसे प्राण्यांसी नाही सोसवणार. तरी तू कोणासी न पिढी साचार, हेची मागणे शनिदेवा. ऐसे कोणी शनिदेव म्हणे धन्य धन्य तू विक्रमराव. परपीडेचा अनुभव जाणतोसी निजांतरी. तू न मागसी हात पाय राज्य छत्रादी सुखोपाय. तरी तुझ ईश्वर म्हणोये परम दुःख निवारिसी. मग कृपा उपजली शनिदेवासी राव कर चरणादी रूपासी. पहिल्याहुनी अतिविशेषी सुंदर काया पैकेले. मग राव शनिदेवाचे चरण धरी म्हणे कृपाळुवा कृपा करी. हेची मागणे साचारे न करी पिढा कोणासी. मग राया ते शनिदेव बोल्या काय तुझ दुःख दिदले. दुःख गुरुनाथे पाहिले ते कष्ट कोणी रीती. तुझ दुःख दाविले किंचित म्या केसे त्रासिले देवदैत्य. ते श्रवण करी निश्चित गुरु पिढा अवधारी. एके दिवशी प्रातःकाळी नमन केले गुरु माऊली. मग हस्ते जोडून ते वेळी विनंती करी तयासी. अहो जी श्री गुरुनाथा मी तुमच्या राशीस येतो आता. तरी मान्य करी कृपावंता 7.5 वर्षाते. मग गुरु म्हणे गा मजसी तुम्ही कृपा करावी आम्हासी. न यावे आमच्या राशी घडी एक जानपा. मग मी बदलो ते वेळा. तुम्ही करिता माझा कंटाळा तरी मज थारा नाही दयाळा. कोणी न करी मान्य मज तरी 5 वर्षे मान्य करी. अथवा 2.5 वर्षे पदरी धरी 2.5 वर्षांची परी. थोडकीच असे परी ते न मानीच गुरु. मग मी म्हणेन घडे निर्धारू. पुन्हा मनी केला विचारू की गुरूंसी गांजावे गुरु केवळ माऊली. सदा कृपेची करी सावली गुरु वचन न मानिता येवेळी. अधपात प्राप्त होय ते वेळा मी लागलो चरणी. विनंती करीत विनती वचने मी प्रसन्न तुझ ग्रह शनी. माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनिच्चरा. आम्हावरी कृपा करा न यावे आमच्या शरीरा. हेची आता मागतसे. मग मी प्रसन्न झालो ते क्षणी. 7.5 प्रहर येतो म्हणून तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी. न मनिती मज लागे मग गुरुदेव म्हणे प्रमाण. तरी 1.25 प्रहर येणे जाण ते म्या मान्य केले वचन. मग आज्ञा दिदली गुरुने गुरु विचार करी निज मानसी. स्नान संध्यादी स्वकर्मासी करिता दवडीन 1.25 प्रहरासी. मग तो शनी काय करील ऐसा गर्भ धरिला मनात. तो मज कळला वृत्तांत मग म्या विचारिले चित्तांत. काही चमत्कार दाखवू तेव्हा ते आले ग्रहाची वेळ. तेव्हा गुरु जहाला उतावेळ. म्हणे मृत्यू लोकी गंगाजळ तरी स्नाना लागी पै जावे. शनिग्रहाची पडता छाया तेव्हा पालटली गुरुची काया. मग फकीर वेशे तया ठाया शनेश्वर पातला. तया पासी खरबुजे होती 2. ती केली गुरुसी अर्पण. मग गुरु हर्षयुक्त होऊन 2 पैसे देत तया. मग स्नान करोनी ते वेळी धोतरांत फळे बांधिले. जारी शोभे करमळी चालिले ते मार्गाने. तव पुढे दिसे एक नगरी तेथे काय झाले परी. राव प्रधान समसरी 2 पुत्र दोघांचे. ते उभयंता त्या दिवशी गेले होत शिकारीसी. 2 प्रहर झाले तयांसी वाट पाहे राजेंद्र. तव ते येता दिसेना इकडे उशीर झाला भोजना. तेव्हा सेवकांची केली आज्ञा धुंडुनी आणा दोघांची. मग ते सेवक निघाले सत्वर लगबगा आले गावाबाहेर. तव तो पुढे देखीला विप्र हाती झोळी खरबुजांची.
तव शनिच्चर केली माव, फळांची मस्तके झाली सावयव. सेवकी ओळखीला ब्रह्मदेव, म्हणती तुम्हा पासी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवकांसी, खरबुजे घेतली फराळासी. सेवक म्हणती रुधिरासी, स्राव होतो दिसताहे. तू ब्राह्मण किंवा शूद्र, वस्त्रांतून गळे रुधिर. काय आहे ते सत्वर, दावीजे पयम्हासी. मग गुरु झाला भयभीत, म्हणे हे अघटित काय वदत. अधोदृष्टी झोळी पाहत, तव ते रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेती हिरुणी, मग ते पाहती सोडोनी. तव शिर कमळे निघाले दोन, प्रधान राजपुत्रांची. सेवक म्हणती रे चांडाळा महादृष्टा, पतिता खळा ब्रह्मवंशी अमंगळा. दया नाही तुझ अंतरी, मग ते क्रोधयुक्त मानसी. बंधन करीती ब्राह्मणासी, मारित मारित तयासी. राया पाशी आणिली, राया सन्मुख उभा करून. सेवक सांगती वर्तमान, हा बाळ हत्यारी ब्राह्मण. याने उभयंतासी मारिले, एकताची रायासी आली मूर्छना. मणी म्हणे केसे केले नारायणा, एक पुत्र होता तो मना. नाही आला तुझ्या की ब्राह्मण नोहे का काळ. याने गेला माझा बाळ, तरी यासी नेऊनी तत्काळ. सुळावरी देईचे, ऐसा हुकुम होता रायाचा. सुळ करविला लोखंडाचा, नेऊनी रोविला पैसाच्या. नगराबाहेरी तव भृगूची या मंदिरात. वर्तमान झाले श्रुत, तेव्हा एकची वर्तला आकांत. तो लिहिता ग्रंथ विस्तारेल. परी राजपुत्राची कामिनी, पतिव्रता लावण्य. वार्ता ऐकता तक्षणी सती जावया सिद्ध झाली. आता इकडे गुरुनाथाचे घेऊन गेले सुळापाशी. तेव्हा न सुचे काही गुरुसी, ग्रहदशेने वेष्टिले. मग गुरुवदे सेवकाला, आता सुळीनं द्यावे आम्हाला. 10 सहस्र रुपये तुम्हाला देतो, क्षणभरी थांबावे. 2 घटिका आम्हासी, सुळीनं द्यावे निश्चयंसी. मग अवलोकावे नेत्रेंसी, केसे होईल ते. ऐसे करून शब्द बोलता तया, मग त्या सेवकासी आली दया. तेव्हा ते म्हणते 2 घटिका थांबवून या, मग देऊ सुळावरी. ऐसे बोलता बोलता जाण, 1.25 प्रहर झाला परिपूर्ण. प्रधान राजपुत्र दोघे जण आले वारून सहित. जेणे रायासी जाणविले, त्यांचे दरिद्र दूर केले. मग सेवकासी आज्ञा पेले, सुळीनं द्यावे ब्राह्मणा. तेव्हा सेवक धावले सत्वर, येऊनी नगराबाहेर. सांगितला समाचार, सुळीनं द्यावे ब्राह्मणा. आणीला रायापाशी, उभा राहिला सन्मुखेसी. आशीर्वाद देऊन या रायासी, आपला वृत्तांत निवेदिला. राव झाला सद्गतीत, म्हणे मज नव्हते विदित. मी दूषण लावणी वधित, होतो तुम्हा गुरुराया. धिक धिक हा संसार, मी महापापी अनिवार. केवढा केला विचार, राजमध्ये करोनिया. तेव्हा सद्गतीत झाला नृपती, गुरुचरण धरले प्रीती. स्पुंद स्पुंदोनी रडे निश्चिंती, मी अपराधी गुरुराया. नेनतपणे जाहला अविचार, तो क्षमा करी साचार. मग हात धरुणी सत्वर, सिंहासनी बैसविला. मग गुरु म्हणे एक भूपाळा, हा अन्याय नाही तुझला. ही शनिच्चराची कळा, दुःख दाविले तयाने. मग झोळी आणूनी पाहती, तव ती खरबुजेच दिसती. शिरकमळाची आकृती, अदृश्य झाली तत्काळ. असो राय करविले भोजन, गुरुपंक्तीस बैसला आपण. आणखी ही दिव्य ब्राह्मण, सर्वही तृप्ती पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे, दिदली राय भृगुने. तेव्हा आज्ञा घेऊन गुरुने प्रयाण केले तेथोने. मग शनिदेव आले गुरुपाशी, नमन केले साष्टांगेसी. म्हणे वर्तणूक झाली केसी, ती सांगावी गुरुनाथा. गुरु म्हणे बापा शनिच्चरा, 1.25 प्रहरांत केला माझा मातेरा. 7.5 वर्ष येतासी खरा, तरी मग काय होते कळेना. तू ग्रहा माझी ग्रहश्रेष्ठ, जीवांसी देसी बहु कष्ट. मी गुरु तुझ अतिश्रेष्ठ, बरा उपकार फेडिला. असो जे झाले ते बरे झाले, परी ऐसे कोणान कष्टचे वहिले. तुझ शपथ माझी ये वेळे, शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी, गर्भ न धरावा मानसी. गर्भ धरील त्या पुरुषासी, ऐसेच मी गांजीन. गुरुजी तुम्हासी गर्भ झाला म्हणून, हा अपराध घडला, तरी क्षमा करा बालकाला. अपराध पोटी घाली जे, मग शनी गेला शिवापाशी. म्हणे आता येतो मी तुम्हासी, तव शंभू म्हणे आम्हासी. काय करीसी येऊनी, परी येशील तेव्हा सांगू नयेने. ऐसे उभयांता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणे सुचविले. शंकरे एकूणी वचनासी, क्षण एक लपला कैलासी. मग वदता झाला शनीसी, तुवा आमचे काय केले. मग शनी म्हणे महादेवा, तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा. मज भेने लपले ती, देवादिदेवा हे काय थोडे असे. एकोणी हास्य करी कैलास राज, म्हणे धन्य तुझे उग्रतेज. मग कृपा करुणी सहज आज्ञा देत शनीला. मग ग्रह आला रामचंद्रासी, वनवास भोगविला तयासी. आणि ग्रह येता सीतेसी, रावणे चोरून पैनेले. रावणाच्या मंचा खालते, नवग्रह होते पालथे. त्यावरी मंचक ठेवून निरुते, रावण पहुडे नित्यकाळी. मग तेथे आले नारद मुनी.
ते वदते झाले मज लागुनी, तू ग्रहश्रेष्ठ महाअभिमानी. ऐसी दशा तुमची तरी येथ तुमचे काही न चाले. गरीबासी कष्ट बिटाबळे हे सामर्थ्य नव्हे आगळे. उगाची पुरुषार्थ भोगिता मग शनी वदे नारदासी. आम्ही पालते ते सोयीचे करबिसी, मग पाहे पराक्रमासी. केसा आहे तो दाबीन, नारद म्हणे मी ऐसे करीन. ऐसे बोलून या वचन मग रावणापाशी जाऊन. सांगे तयासी विचार म्हणे ग्रह पालते घालून. मंचकी निद्रा करीसी रात्रंदिन, तरी हे अनुचित असे जाण. वैरी यांच्या उरावरी पाय द्यावा, ते वचन रावणा मानले. मग पालते ते सोयीचे केले. मग तेथे काय वर्तले ते परिसावे सज्जने. दृष्टी पुरविता शनिच्चर, षण्मासांत सहपरिवार. निर्दाळी श्रीरामचंद्र पुत्र पौत्रांसहित पै. हरिश्चंद्रासी आला शनी, 12व्या अतिक्रूर स्थानी. पीडिता झाला कौशिक मुनी, राज्यभ्रष्ट तो केला. पुढे अति दुःख दिधले तयांसी, श्रीपुत्रादी घातले विक्रयासी. स्वये विकला डोंबासी, तेतही जाचिले बहुत. ऐसे कष्टविले राजोत्तमा. दमयंती प्राण मनोरमा, दुःख दिधली हे विक्रमोत्तमा. पिढी येले दमयंती, ग्रह आला इंद्रराया. भोगिली गौतमाची जाया, भागांकित झाले सर्व काया. ऋषीशी शापे करुणिया, ग्रह आला चंद्रासी. स्पर्श केला गुरुपत्नीसी, कलंक लागला चंद्रासी. ऐसे झाले जतानपा, ग्रह आला वसिष्ठासी. क्षय झाला शतपुत्रांसी, तेसेच पिडिले पराशरासी. मत्स्यगंधा भोगिली, पांडव ग्रहदशा भोगीत. राज्य हरवणे गेले वनांत, कौरवांचा क्षय केला क्षणांत. ग्रह येताची तत्काळी, तेसाची श्रीकृष्णासी ग्रह आला. सेमंतकाचा डाग लागला, तो कोणत्या कारणे निघाला. हरी विजयी ती कथा, मग कृष्ण म्हणे शनेश्वर. तू महासमर्थ होसी खरा, सर्वत्रांसी तुझा दरारा. देवदानवादिकांसी ऐसे देवादिकांसी त्रासिले, त्यात तुझला काहीसे दुःख दिदले. किंचित चमत्कारीसी दाविले, समजावया तुझ लागे. मग विक्रम उठे जड करी, साष्टांग नमस्कार करी. धन्य शनेश्वरा अवधारी, पावन केले मज लागे. आता मी तुझ अनन्य शरण कृपा करी. अनाथा लागून हेची द्यावे वरदान. न पिढी प्राणी मात्रासी, तेव्हा प्रसन्न झाला शनेश्वर. रायासी देता झाला निजवर, हा ग्रंथ श्रवण पठन करी जो नर. तयासी पीडा न करी मी, भावे करिता श्रवण पठन. आदरे ग्रंथ संरक्षण, त्यासी रक्षी मी रात्रंदिन. कृपा करीन सर्वता, जो का श्रवण पठन न करी. आणि ग्रंथाची हेलना करी, तया नराच्या शरीरी पीडा फार करीन मी. श्रवण पठणाचा एका विचार, नित्य अथवा शनिवार. श्रवण पठन करी जो नर, उपोषणे अतिसंतोषे. हे वचन माझे नेमस्त, विक्रमासी भाष देत. त्या नरासी मी भाग्यवंत, करीन जाण निर्धारे. ऐसा वर देऊनी रायासी, शनिदेव गेले निजस्थानासी. पुढे कथा वर्तली केसे, ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्याच्या माडीवर विक्रमासी भेटले शनेश्वर. तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर. जैसा सूर्य प्रकटला, तव चंद्रसेन राव आला. पाहे तव देखी विक्रमाला, जैसा मदनाचा पुतळा. तटस्थ झाला मानसी, मग ते पद्मसेना राजकुमारी. राया विक्रमाते वरी, राव पुसे ते अवसरी. आपण कोण महाजन, विक्रम वदे साचार. मी तुमचा असे चोर, श्रीपती वैश्य सावकार. बोलावा आधी तयासी, तव ते धावली सेवकाची मादी. वैश्य बैसला होता गादी, म्हणती बोला विले राये आधी. सत्वर तेथे चलावे, वैश्य उठला झड करून. तेऊनी रायासी करी नमन, राव म्हणे वैश्याला गुना, हाची तस्कर होय की. वैश्य म्हणे रायासी, आता चला मम मंदिरासी. अवश्य म्हणून वेगेसी, चित्रशाळेसी पातले. तव चित्रीचा निर्जीव हंस, जेने गेले होते हारास. तो पुन्हा उगाळी सावकाश, जैसा होता तेसाची. हार उगाळीता हंसोने, तो पाहिला सर्वजणे. हे आश्चर्य सकळा कारणे, म्हणती हे अघटित. मग तो वैश्यवाणी बहु संतोषला. निज मनी कन्या अर्पुनी चरणे, विक्रमाच्या लागला. जनमंती अघटित कला, निर्जीव चित्रे हार गेला. दोष लाविला महापुरुषाला, ते आजी कळू आले. चंद्रसेन पुसे विक्रमासी, आपण राहता कोणे देशी. कोण नाम कोणे वंशी, जन्म तुमचा सांगावा. तव विक्रम म्हणे चंद्रसेना, काय पुससी विचक्षणा. मी असे उज्जैनीचा राजा, नाम माझे विक्रम. ऐसे एकता राजेश्वर, घाली साष्टांग नमस्कार. म्हणे अन्याय घडला थोर, कृपा करी दयाळ. तेव्हाच की असते श्रुत, तरी कष्ट का होते प्राप्त. न कळता झाले अनुचित, त्यासी उपाय कायसा. विक्रम म्हणे राजेश्वरा, हा आमच्या ग्रहदशेचा फेरा. पूजन न केले शनेश्वरा, म्हणून कष्ट पावलो. तव ग्रह नव्हता सानुकूळ, म्हणून तव बुद्धी विकळ. आता ग्रह झाला सानुकूळ, म्हणून ऐसे वदतोसी. असो रायाने सोहळा केला फार. फोडिले द्रव्यांचे भंडार, धर्म केला अपार. याचक जन संतोषती.
मग तो तेली बोलाविला, विक्रमी तयासी नमस्कार केला, एक देश तया देवविया, सुखी केला तये वेळी चंद्रसेन हर्षभरित, म्हणे मम भाग्याची नाही अंत, विक्रम जोडला जामात, धन्य मी एक संसारी, ऐसे करिता एक मास, झाला राया विक्रमास, मग पुसवून या चंद्रसेनास, आज्ञा मागतसे नृपती, मग चतुरंग दळ सिद्ध करून, हत्ती घोडे दास दासी जाण, देशपट्टने ग्राम देऊन, जामातासी बोलविले, तव त्या सावकारे आपण नाना वस्तू अनर्घ्य रत्न, विक्रमासी देऊन बोलवण केली कन्येची, असो सवे घेऊन दळभार, उज्जैनेसी आला राजेश्वर, नगर शृंगारीले सत्वर, अति आनंद होत असे, मग सुमुहूर्त पाहुणी विक्रम बेसविला सिंहासनी, याचक तृप्त केले दाणे, चिंता चित्ती असेना, मग हे शनेश्वर व्रत राजा विक्रम आचरित, पीडा केली समस्त शनी प्रसादे करोणे, ही महाराष्ट्र भाषेची कथा, परी अर्थाविषयी नाही न्यूनता, यथामती वर्णिली तत्वता, श्रवण करा भाविको, हा ग्रंथ करिता श्रवणास सकळ विघ्ने जाती निरसून, ग्रह पीडा अति दारुण न बाधे कदा कल्पांती, एकता कथा नवग्रहांची, येणे पीडा निवारे क्लेशांची, वार्ता ही नुरे दुःखाची, कृपा करीती ग्रह सर्व, श्रवण पठनी निधिध्यास, लेखक पाठक सर्वांचे, ग्रंथ संरक्षित यास, क्लेश विघ्ने न बाधती कदा, ही शनेश्वराची ख्याती, केवळ शनेश्वराची मूर्ती, अनिशी जे का ध्याती, त्यांसी संरक्षी शनिदेव, सकळ दुःख दरिद्र येणे निरसेल समग्र, व्हावे श्रवण करिता साचाळ, फळ प्राप्त तयांसी, म्हणे तात्याजी महिपती, हे प्रीती पावो शनेश्वराप्रती, कृपाळू तो उग्र मूर्ती, निर्विघ्न करी सर्वांसी, इति श्री शनेश्वराची कथा, त्याचा तोची वदविता, आपली तो माईक वार्ता, करविता श्री पांडुरंग, इति श्री शनेश्वर महात्म्य संपूर्ण. तुम्हाला जर हे शनी महात्म्य आवडले असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम शनिदेवाय नमः जरूर लिहा.